राज्यातल्या महापालिका निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या, अत्यंत महत्त्वाच्या आहेत। मुंबईमध्ये महापालिका काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी इथे सर्वस्व खर्च पणाला लावलेला आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील या महापालिका निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतील। त्यांचं नेतृत्व या निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जळाळून निघणार आहे। पूर्ण माझ्या घराच्या बाजूला त्यांचा क्लब आहे। एका पोरांनी फोन केला, सगळे पोरं धावत आले, पूर्ण हत्यार लेस होते ते, आणि एकदम त्यांनी जसे आले, तुम्ही हा कैसे घूम रहे बोले, ऐसा तसा, बिलकुल बाहेर निघला, भाऊची गच्ची पकडली तसं आम्ही हे केलं। तर माझाही फोन हिसकायचा प्रयत्न केला त्यांनी, भाऊचा फोन घेतला, मी म्हटलं फोन, जसा फोन पडला तसं मी असं खाली वाकलो, बाहेर असं निघालो, मी पटापट सगळ्यांना फोन लावले। मग सुनील मित्राजींना वगैरे इकडे तिकडे सगळ्यांना फोन लावले, तुम्हाला पण फोन लावले तुम्ही। भाऊला जेव्हा हे केलं ना, आम्हाला जसा पकडून ठेवलं, तो मुलाला म्हणत होता लारे म्हणजे डाली देते म्हणजे। भाऊ काल म्हणजे मर्डर होत होते, 2-3 मर्डर झाले असते, कारण की ते परिस्थिती जी झाली होती ना, 100 पोरं होते कमीत कमी, आणि पूर्ण, आणि ह्या इथं गोरेवाड्यामध्ये पूर्ण बाहेरचे लोक येतात, आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हे चालतो, आणि लहान पोराला म्हणजे असं व्यसन लावून राहिला तो, की खूप म्हणजे पूर्ण वस्ती खराब झाली ती। एवढी हिंमत कोणाची आपण बघत होते, पण त्याने एवढी हिंमत केली कशी काय? पूर्ण लोक दहशतमध्ये आहे भाऊ। उनकी हिम्मत ये यहाँ से बड़ी कल से, जो बावनकुड़े साहब थे, उसी के लड़के तो ठाकुर के साथ हुआ नहीं उनको ऊपर एक्सीडेंट, आणि पूर्ण पोलीस गोष्टी करते। दुपारी कैलास देशमाने साहेबांना भावना पाठवलं, पण ते तिथे स्पॉटवर आले, थोडा वेळ थांबले, काही ऍक्शन नाही झाली, आणि चालले काहीतरी होणार। 4 दिवसामध्ये म्हटलं हे काहीतरी गेम करणार, पण मी नसतं गेलो तर याचा मर्डर झाला होता, त्याच्या घरी घेऊन पूर्ण माझ्या घराला पूर्ण घेरलं होतं। हमने सवाल ये ना, तब से बोल रहा था कि 17 तारीख को आम्ही कार्यालय तिथं खोललं, मेरा घर, बोले 17 तारीख को आप देखेंगे। आम्ही कसं पूर्ण भाजपचे कट्टर आहे, आम्ही कार्यालयावर पूर्ण भाजपचं आम्ही खुल्याम काम केले पहिलेपासून। ते त्यांना कसं आहे, आम्ही नजरेमध्ये दिसलो, आणि त्यांना वाटलं की बा हे, म्हणून ते टेंटसाठी बी त्यांना आम्ही झगडे केले आमच्यासोबत, आणि तो पुन्हाच काढत होता असं। त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागते सर, पुन्हा काहीतरी तो करणार आहे असतो काय करू पूर्ण युवा पिढी बर्बाद करून आला, आणि माझं घर तिथे बाजूलाच आहे, मला पण भीती खूप आहे। भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांची फडणवीसांकडून विचारपूस केली जात आहे। नागपुरात भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर प्लॅनिंग प्लॅनिंग झालं, बरं दुपारपासून चालू होतं त्यांचं। त्याच्यामध्ये पूर्ण लोकांचे आहेत, आणि पूर्ण शहराचे बदमाश त्याच्याकडे आहेत, इथं येतात आणि बदमाशी करतात। एक गंभीर प्रकरण आहे का भाजपच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला होणे, नंतर बोलतो फोन कट। घरी भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांची फडणवीसांकडून विचारपूस करण्यात आली आहे। प्रतिस्पर्धी उमेदवाराने शिंगणेंवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। प्रभाग 11चे उमेदवार आहेत भूषण शिंगणे। कोणाचा वाढदिवस राहिला ना, देवेंद्र भाऊ रात्री 2 वाजेपर्यंत डीजे वाजवते, कोणाला झोपू देत नाही, तो इतका फटाके फोडा, आणि इतका म्हणजे खूप, आणि त्याचे कमीत कमी 500,000 लोक नागपूर शहरातून सगळे येतात तिथे, खूप म्हणजे खूप रात्रभर तो पूर्ण तांडव करते तिथे, आणि कोणाची हिंमत होत नाही म्हणायची, कारण की सगळे लोक भीतीमध्ये आहे। आता तिथे नटराज सोसायटीमध्ये सगळे पोलीसवाले राहतात, पण ते त्यांनी बी कधी हे नाही केलं। गेली रात्री घेऊन मारते, बरं झालं मी गेलो,
तर माझ्यावर गेलो माझा जीव घेतला होता. हे दुकानात राहिला जीव घेतला होता कारण अंगावर कार नेणं आणि दुकान बरं झालं हात टाकला नाही तर दुकान हे तोडत होते पूर्ण एक पोट याच्यावर बसलो होता खटाखट खटाखट. आणि आम्ही साधा इतकुचा दंडही नेलेला आणि माझं जॉकेट फाडून दिलं. पैसे वाटले गेले. आमच्याकडे 500 रुपये नव्हते. 500 रुपये ये उसके घर के बाजू में रहते हैं इसको त्याला बघूला किसी को हाथ लगाने लगा तो हमको देखो एक दिन में सुधार देते उसको. क्रिमिनल इतना बड़ा नहीं है कि वो उससे डरा सबका सत्यानाश त्यांना फिरायसाठी त्यांच्यासोबत काही काय झालं मी माझ्या आयुष्यातली पहिली रॅली पाहिजे. स्टार्टिंगला जेवढे होते एंडिंग पर्यंत तेवढे आणि भरपूर संख्या होती. इलेक्शन आपण त्याच्या पहिले काढलं होतं ते तेव्हापासून मी यांना म्हटलं ना 4 दिवसात काही ना काही हा करत म्हणलं. मी याने सांगितलंय साहेब हा काही ना काही करून माझी गाडी पुढं त्याची गाडी पुढं हमला तर हे होणार होती म्हणलं पहले कान में नहीं डालना था. याकडे आलं नाही काम नाही. कि अपन कुछ रिएक्शन देने का नहीं उसको जो करना है करने भैया इसको मारने के बाद मैं भग सकता था लेकिन इसको मारने के बाद मैं भगता ना तो मैं जिंदगी में नगर तुम्हारी का लायकी करता था. इसको बचाने नहीं जाता तो मेरे ये तुटता नहीं. याच्यावर 25 फुटाचे पकडून लावले. पुन्हा उठलं धावलं पुन्हा फरफडत गेलं मला. एक कार लिहि हे जे आहे ना एक कार नेली आपण आणि असा जोरात धकललं हात तुटला. म्हणजे लाईट फ्रॅक्चर झालं हात तुटलाय. तू कधी मारे तर इथं मारलं काहीतरी झालं नका दुखून रक्त पडलं झालं म्हटलं डोक्यातून गेलं तर थोड़ा सा दुर्लक्ष अपन सब उसका कारनामे मालूम थे. ऐसा करेगा भी मालूम था. पहले से कान में मुझे होता. लगा हिम्मत किसी की इसलिए 3-4 लोग गए तो भाई त्याचं वोटिंग कार्ड वगैरे मी स्वतः बनवून दिलेलं आहे. तो पहिले इथे कोल्हामध्ये राहत होता. इतनी बड़ी भूषण महल पे नजर भी नहीं उठा सकते सारे. इतनी बड़ी हिम्मत क्या त्याची मिसेस काँग्रेसच्या तिकीटवर म्हणजे नंतर म्हटलं माझी कॉम्पिटिशन माझी सोबत करू विचार